नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला अचानक त्रास होऊ लागला. तत्काळ त्यांना चाकण आणि नंतर पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी 10 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी मृत्यू झाल्याची घटना घडली. चाकण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाबूराव मानसिंग राठोड, वय वर्ष 50, सध्या राहणार चाकण, मूळ राहणार सोलापूर, असे मृत्यू झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या निधनाने चाकण पोलीस वर्तुळातून हळहळ व्यक्त होत आहे. राठोड मागील 4 वर्षांपासून चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत होते. मंगळवारी दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी चाकण पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असताना त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर प्रथम सह्याद्री आणि नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं. हृदयविकाराचा तीव्र झटका आणि ब्रेन हॅमरेज म्हणजेच मेंदूतील रक्तस्राव यामुळे बुधवारी दुपारपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर बुधवारी 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6:10 सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर येथील मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचा चाकण पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. आम्ही पोलीस असून पुढे चेकिंग चालू आहे असे म्हणत एका 79 वर्षीय नागरिकाचे झडतीच्या बहाण्याने सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. सदरची घटना मंगळवारी दिनांक 9 जानेवारी रोजी चाकण येथील एसटी स्टँडजवळ घडली. अशोक बाबूलाल शहा, वय वर्ष 79, राहणार चाकण, यांनी याबाबत फिर्याद दिली असून 2 अज्ञात इसमांच्या विरुद्ध चाकण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक शहा यांना आरोपींनी पोलीस असल्याची बतावणी केली. पुढे तपास चालू असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. यावेळी फिर्यादी यांना आरोपी चाकण येथील बसस्टँड या ठिकाणी घेऊन गेले. तिथे त्यांनी तपासणीचा बहाणा करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि अंगठी असा 29,500 रुपयांचे दागिने काढून घेतले. फिर्यादीची फसवणूक करून दागिने लंपास केले. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याला भरधाव बसने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील दाम्पत्य गंभीर जखमी झाले. ही घटना रात्री 9:30 वाजता पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी या ठिकाणी घडली. या प्रकरणी जखमी महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला आणि त्यांचे पती दुचाकीवरून जात होते. ते नाणेकरवाडी येथील मुटकेवाडी चौकाजवळ आले असता एका भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात फिर्यादी महिला आणि त्यांचे पती रस्त्यावर पडले. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर बस चालक घटनास्थळावरून पळून गेला असल्याचं फिर्यादीत म्हणण्यात आलंय. तर चाकण पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खेडला दुसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा. आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे पावसाला पोषक हवामान झाले आहे. खेड तालुक्याला बुधवारी दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले. तालुक्यात सर्वत्र ढगाळ हवामानासह मध्यम ते तुरळक पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत मध्यम ते तुरळक पाऊस सुरू होता. 2 दिवसांपासून अचानक येणाऱ्या अवकाळी पावसामुळे बळीराजा मात्र धास्तावलाय. कारण या पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक रोगांच्या प्रादुर्भावाच्या शक्यतेमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला. त्यातच अनेक ठिकाणी कांदा काढणी सुरू असून अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे कांदा पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. आंब्याच्या मोहरावर या पावसाचा विपरीत परिणाम झालाय. शेतकरी राजावर पुन्हा एक मोठे संकट ओढवले आहे. पावसाने भिजलेल्या कांद्याला मार्केटमध्ये कवडीमोल भावाने विक्री करावी लागत आहे. कांदा, गहू, तूर, मका अशा पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे फोटो व व्हिडिओ विविध गावातील स्थानिक शेतकऱ्यांनी पुणे लाईव्हकडे पाठवले आहेत. रब्बीतील कांदा पिकावर रोगाचे प्रमाण वाढल्याने औषध फवारणीवर येणारा खर्च वाढून नुकसान होणार आहे. भाजीपाला पिकाला फटका बसलाय तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू पिकाला फायदा होणार असल्याचं देखील शेतकरी सांगत आहेत. बुधवारी 10 जानेवारी 2024 रोजी दिवसभराच्या ढगाळ हवामान आणि पावसानंतर रात्री 9च्या सुमारास धुके पडल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. रात्रभर ही धुक्याची चादर कायम होती. खेड तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस सेवकांनी खेड पंचायत समितीच्या आवारात आपल्या मागण्यासाठी धरणे आंदोलन मंगळवारपासून सुरू केले आहे. हे आंदोलन गुरुवारपर्यंत केल्यानंतर जेल भरो आंदोलन शुक्रवारी करण्याचा इशारा राज्य कर्मचारी संघाने दिला. मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी खेड पंचायत समिती कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकाच्या संपाला
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड यांनी जाहीर पाठिंबा दिला. राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, दरमहा पेन्शन व ग्रॅच्युइटीकरिता बेमुदत संप पुकारलाय. आज संपाचा 35वा दिवस आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खेड यांनी संपाला पाठिंबा दिल्याचे पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा श्रद्धा सांडभोर व राजगुरुनगर शहराध्यक्ष डॉक्टर रुपाली टाकळकर यांनी सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बुधवारी दिनांक 10 जानेवारी रोजी पुण्यात झालेल्या बैठकीत जिल्ह्यासाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2024-25च्या 948 कोटी रुपये, अनुसूचित जाती योजनेअंतर्गत 135 कोटी आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत 45 कोटी 84 लाख रुपये अशा एकूण 1128 कोटी 84 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पालक शिक्षक संघाच्या वतीने 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन कार्यशाळेत ज्ञानज्योत अकॅडमीचे संचालक प्राचार्य गणेश पुरसाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुस्तक मैत्री बुक गॅलरी राजगुरुनगर या ठिकाणी पुस्तकावर चर्चा या उपक्रमांतर्गत प्राचार्य शरद बाविस्कर लिखित भुरा या पुस्तकावर चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. खेड तालुक्यातील मांजरेवाडी येथे यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवात तालुकास्तरीय स्पर्धा कैलासवासी वसंतराव मांजरे विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मैदानावर पार पडल्या. या तालुकास्तरीय स्पर्धेत तालुक्यातील 8 बीट स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेले विविध खेळांचे संघ व वैयक्तिक स्पर्धेतील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. प्रियदर्शनी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज वाकी खुर्द चाकण या विद्यालयातर्फे स्काउट अँड गाईड शिबिराचे कुरवंडी तालुका खेड या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विद्यालयाचे संचालक महेंद्र सिंग आणि मुख्याध्यापिका हर्षा मटेटे यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण, ट्रेकिंग, वृक्षारोपण, नृत्य आणि गायन हे कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा या मुख्य उद्देशासाठी स्काउट अँड गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी कांद्याची 5000 क्विंटल आवक होऊन कांद्याला 1000 ते 2100 रुपये दर मिळाला असल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. संततधार पावसाने कांद्याची आवक घटली असून मार्केटकडे ग्राहक देखील फारसे फिरकले नसल्याचं आडते आणि शेतकऱ्यांनी सांगितलं. राजाराम गावडे केंदूर तालुका शिरूर 50 पिशवी कांदा आणलाय. 50 पिशवी कांदा आणलाय. कांद्याला पावसाने फार त्रास केलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी फार हैराण होऊन गेले. त्यांनी कांद्याची सड होते आणि नुकसान होते. भरपूर शेतकरी आता त्या लॉसमध्ये. बापूसाहेब साहेबराव गोखळे चिंचोशी 40 पिशवी भाव 15 पावसामुळं सड झाली. बाळू गोकुळे गाव चिंचोशी बरं 30 पिशवी भाव मिळाला 1500 रुपये. चांगल्या प्रतीचा होता पण पावसामुळे त्याचं हे भिजल्यामुळे जरा हे जर नुकसान झालेले काय झालंय माहिती मवा रोग पडलेला आहे. पावसाने भिजून खराब होऊन सडून लागले माल सगळे. वाफ्यात बी पाणी साचून ते सडू लागले. त्यामध्ये अवकाळी पावसाची या 2 दिवसामध्ये जी पावसाचे गळ झाले ह्यामध्ये शेतकऱ्यांनी कांदा काढून ठेवला होता. घर शेतीपासून लांब असतं, शेती लांब असते. त्यामुळं कांदा झाकायला संधी मिळणे ही मिळालीच नाही. त्याच्यामुळं कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. हा कांदा अतिशय सुंदर आणि चांगला होता पिशवीत भरल्याच्या नंतर कांद्याची परिस्थिती बघा अशी झाली. त्याच्यामुळं बाजारामध्ये आज आम्ही आलो. आम्हाला आज शेतकऱ्याला एक अपेक्षा होती की माझा कांदा 2000-2200 रुपये तरी कमीत कमी खपल. परंतु ही परिस्थिती अवकाळी पावसाने झाल्यामुळं त्या कांद्याला बाजारभावात 1500, 1550, 1600 रुपयाच्यावर काय भेटायला तयार नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की आता एक संप चालू झाला आहे. काही टी व्हीला सारखं बातम्या चालू आहेत की बाबा ड्रायव्हर लॉकडाऊन आमच्या सगळ्या ड्रायव्हर बंधूंनी बंद केलेला आहे. तो शासनाने कसला काळा कायदा आणलाय त्याच्या विरोधात. त्याच्यामुळं गाड्या भेटणार नाही. या हिशोबाने व्यापारी कुणी कांदा घ्यायला बाजारात तयार नाही. कुणी ते यायला तयार नाही. एक्सपोर्ट बंद, एक्सपोर्टवर यायला तयार नाही. देशावरचा व्यापार व्हायचा होता तर बाबा आता हे नवीनच काय काढले. ड्रायव्हर लोकांचा कसला कायदा निघाला त्याचा मार कांद्याला बसतोय. शेतकरी सगळ्या दृष्टीने सगळीकडून पिसला गेलाय. अक्षरशः असं झालेलं आहे की शेतकरी उचलल्यानं जात्यात टाकलाय आणि हे सरकार त्याला पिशी दे. पीठ पाडायचं काम चाललेलं आहे. शेतकरी जगल आणि कांद्यात 2 रुपयाच्या भरोशावर शिक्षण, लग्न किंवा घरादाराचं काय डागडोजीचं काम सुद्धा यावर्षी शेतकरी करू शकणार नाहीये.
ही परिस्थिती भयान झालेली आहे. शासनाने याच्याकडे लक्ष देणं इतकं काळाची गरज आहे. परंतु राज्यकर्ते राज्याचे असतील किंवा केंद्राचे असतील अजिबात शेतकऱ्याकडे बघत नाही आणि काहीच नाही. यांना फक्त येणार स्वतःचं राजकारण पडलंय. आता हे 4 वाजता काय होणार हीच चर्चा राज्यकर्त्यांची. पण शेतकऱ्यावर कोणी बोलायला तयार नाही. शेतकऱ्याच्या कांद्यावर बोलायला तयार नाही, सोयाबीनला बोलायला तयार नाही. सगळीकडून यशोधडीला लागले. मध्ये सोयाबीन 50 रुपये होतं, अचानक आले पार 42-43 रुपये. पावसामुळे सगळीकडून नुकसान झालेले. शेतकऱ्याला काही ना काही 2 रुपये शासनाला कसे देता येतील हा प्रयत्न खऱ्या अर्थाने शासनाने करा. मायबाप शासनाने केला पाहिजे हीच माझी आपल्या माध्यमातून विनंती राहणार. 1700 रुपये एकाची संततधार पावसामुळे भाजीपाला भिजून नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकरी आणि आडत्यांनी केल्या आहेत. मार्केटमधील कांदा बटाटा विभागात शेतमाल सुरक्षित राहावा यासाठी ऑक्शन हॉलची गरज असल्याचा शेतकरी आणि आडते तसेच शेतकरी सोसायटीचे पदाधिकारी सांगत आहेत. चाकण मार्केटमध्ये पावसामुळे माल आणता येत नसल्याने काही शेतकरी लगतच्या तालुक्यांकडे वळत असल्याचे धक्कादायक चित्र पाहावयास मिळत आहे. दावडी कांदे नाही आणले, कांदे आणायचे होते पण इथं मार्केटला काही सोय नसल्यामुळे ना इथं आणले नाही कांदे. सोय म्हणजे काय सोय पाहिजे होती? भिजतील अशी भीती होती का काय? भिजतील म्हणून भीती होती, कारण घरून येताना ना टेम्पोवाल्यांनी सांगितलं की पाऊस जास्त आहे चाकणला, त्यामुळे कांदे नाही आणले. हां त्याच्यामुळे उद्या मनसर मार्केट. राजगुरुनगर शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांबाबत साठे नगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी राजगुरुनगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन केले. मुख्याधिकारी श्रीकांत लाडगे यांना घेराव घातला व त्यांच्या पुढे समस्यांचा पाढा बसला. अनेक वर्षांपासून अण्णाभाऊ साठे नगरमध्ये कचरा, वीज आणि पाणी तसेच आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. साठे नगर शेजारी राजगुरुनगर शहराचा कचरा डेपो असल्याने या वस्तीमध्ये मोठी दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर दुसरीकडे पिण्यासाठी पाणी सोडले जात नाही. फुटलेल्या पाईप दुरुस्त केले जात नाहीत. कचरा उचलला जात नाही. अण्णाभाऊ साठे नगरमध्ये सुमारे 150 पेक्षा जास्त कुटुंब वास्तव्यास असून 1000च्या वर लोकसंख्या असल्याचं येथील महिलांनी सांगितलं. दुसरा माणूस तुमच्याकडे तिथं आम्हाला पाण्याला होता. पाणी आम्हाला कमी पडून दिलं नाही. मलगेला आम्ही बोनस देत होतो. आम्ही आखी वस्ती बोनस देत होतो मलगेला. रिटर्न झाला चलन सगळं पाणी पण भेटलं नाही. खाली पाणी जाते. आम्हाला खाली पाण्याची सुविधा करून द्या. संडासाची टाकी फुटली, इतका वास येतो साहेब, तिथं उभा राहता सुद्धा येत नाही. सरकार साहेब पुढे गेले. सरकार होते ना तुम्ही खरे खोटे? ऐका ना साहेब, हे ह्याचे आहे ना टॉयलेटचं बांधकाम आपल्या विकास शुल्क मधून घेऊन टाका लगेच. आजच टेंडर करून टाका. ते टाकी आहे ना तात्पुरती लगेच वहीला घेऊन घ्या. लगेच तुम्हाला नवीन विकास शुल्क मध्ये नगरपालिका फंडात आम्हाला प्यायचं पाणी, वापरायचं पाणी पाहिजे नाही पाहिजे साहेब. तर आम्ही इथून जाऊ. नाही तुम्ही पाईपलाईन कसं काय खाल्ले? 40 गावचं पाईपलाईन कसं काय खाल्ले? तुम्हाला सरकार पाणी देत नाही ना. पाईपलाईन कसं काय खाल्लं तुम्ही? ते कसं आहे माहिती का, तिथं वीजचं कनेक्शन नाही. शेतकऱ्यांचा विषय नाही. अहो तुमचे कर्मचारी सांगतात सरकारी पाणी देत नाही तुम्हाला. तुमचे कर्मचारी सांगतात तिथं येऊन. काय होत आहे, जी आपली डीपी आहे त्या डीपीचा विषय असा होतो की शेतकऱ्यांचं जे सीझन असतो भरायचा त्या टायमिंगला लाईट ही केली तर डीपी चलत नाही. शेतकरी काय पाणी उचलून देत नाही असं नाही. आपली मोटर ते धरणार शेतकऱ्यांचा व्होल्टेज मिळत नाही. व्होल्टेजला काय करावं लागेल सर? बरं का, पहिलं ज्या वेळेस पाणी येत नव्हतं कमीत कमी टँकरने पाणी पुरवायचे प्यायला. आणि आता आम्हाला पाणी येत नाही. आम्हाला कुठून रात्रीवरच्या तिकडून चाकण मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी अवकाळी पावसाचा तरकारी मार्केटवर परिणाम झाला. भाजीपाल्याची आवक घडली. त्याचप्रमाणे ग्राहकांनी देखील बाजाराकडे पाठ फिरवली. अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या दरावर परिणाम झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं. हनुमंत ज्ञानेश्वर खरपासे. पाऊस झाल्यामुळं गिराईक शांत झालंय आणि बाजार जेमतेम म्हणजे बाजार भाव आहेत पण गिराईक कमी आहे. मालाला बाजार आहे पण गिराईक शांत आहेत. फ्लावरचे बाजार 3 दिवसापूर्वी 20-22 रुपये होते. आजच्याला बाजार 10 ते 12-15 या दरम्यान बाजार झालेत आजचे.
बळीराजा शेतकरी संघटना यांच्या वतीने धाराशिव उस्मानाबाद तालुका परांडा या ठिकाणी उत्कृष्ट समाजसेवेबद्दल राज्यस्तरीय महाराष्ट्र समाजरत्न पुरस्कार चाकणमधील प्रवीण करपे यांना प्रदान करण्यात आला।